चेन्नई येथील आचार्याने कुर्डवाडी साहित्यासह येऊन लग्न सोहळ्यात बनवलं जेवण. कुर्डवाडी येथील मारवाडी ब्राह्मण समाजातील उमेश शर्मा हे चेन्नईला व्यापार करतात. त्यांचा मुलगा सोमेश चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्याचे लग्न मूळगावी कुर्डवाडी येथे तुळजाई मंगल कार्यालय येथे थाटामाटात झालं. त्याच्या लग्नात मुख्य आचार्याचं स्वयंपाक बनवण्याचं काम मात्र चेन्नई येथील माकर्णे केटरर्सचे चालक रामजी व जितेंद्रजी यांनी साहित्यासह येऊन केले. याच्या अनेकांना कौतुक वाटत आहे. कुर्डवाडी येथील मिठाई गल्लीमध्ये सागर हॉटेल हे प्रसिद्ध हॉटेल होते. या हॉटेलचे मालक उमेश शर्मा व कैलासवासी परमेश्वर शर्मा यांनी अनेक दिवस हे हॉटेल चालवले. परंतु उमेश शर्मा हे कालांतराने चेन्नईला स्थलांतरित झाले व तांबरम येथे व्यापार करत आहेत. त्यांचे मोठे दुकान तिथे आहे. त्यांचा मुलगा सोमेश हा चार्टर्ड अकाउंटंट झालेला आहे. त्याचे लग्न चेन्नई येथे करायचे पूर्वनियोजित होते, परंतु एकुलता एक मुलगा असल्यामुळे आपल्या मूळ गावी त्याचा जन्म कुर्डवाडी येथे झालेला होता. आपल्या मूळ गावी उमेश शर्मा यांनी मुलाचे लग्न करायचे ठरवले. नागौर राजस्थान येथील हे मारवाडी ब्राह्मण परिवार गेली 150 वर्ष झालं कुर्डवाडी येथे व्यापारानिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यांची आजची ही 4थी पिढी आहे. शर्मा परिवारानं कुर्डवाडी येथे विविध क्षेत्रात नवलौकिक केलं आहे. मारवाडी समाजात मुख्य भर असतो तो 3 दिवस चालणाऱ्या त्यांच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त पाहुणे देशभरातून येतात. त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रबंध करणे ही सर्वात मोठी जबाबदारी असते. त्यांच्या लग्नात विविध मारवाडी पद्धतीचे, राजस्थानी पद्धतीचे गोड खाण्याचे पदार्थ प्राधान्याने असतात. त्यामुळे येथील आचार्याला बनवता येतात का याबद्दल त्यांनी चौकशी कुर्डवाडी व सोलापूर येथे केली असता रोजच्या 20 ते 30 प्रकारच्या खाण्याचे पदार्थ त्यांच्या भोजनात होते. अशी जेवणे त्यांना 5 द्यायची होती व 3 दिवस नाश्ता. यात सरासरी 5 ते 10 खाण्याचे पदार्थ होते. त्यांना येथील आचार्यानं भली मोठी किंमत साहित्यासह सांगितली. यामुळे या मारवाडी शर्मा परिवारानं अखेर ते सध्या राहत असलेल्या चेन्नई येथील त्यांच्या परिवाराचा ओळखीचा राजस्थानी आचार्य गाठला. तो चेन्नई येथे त्यांच्या समाजाची कामे प्राधान्याने करत होते. शेवटी त्यांनी चेन्नई येथील कुर्डवाडीत विवाह सोहळ्यास जेवण बनवण्यासाठी येण्याचं कबूल केलं. श्रीकर्णी माता केटरर्स चेन्नई यांनी एवढ्या लोकांना जेवढे जेवण बनवावे लागते त्या सर्वांचं साहित्य चेन्नई येथूनच सोबत आणले हे विशेष. यास लागणारे पनीर, दूध तसेच आईस्क्रीम हे सर्व नाशवंत पदार्थ त्यांनी डीप फ्रीजमध्ये थंड करून त्याच्याकडेने बर्फ घालून टेम्पोमधून यासोबत मसाले, पीठ, ड्रायफ्रूट, मीठ सर्व त्यांनी आणले. कुर्डवाडीतून त्यांनी फक्त पाणी व थोड्याशाच हिरव्या पालेभाज्या तेवढे जिथून घेतलं. आईस्क्रीम व कुल्फी त्यांनी कुठलाही नैसर्गिक रंग न घालता अत्यंत सुंदर असे बनवलेले होते. मुख्य कारागीर वर्ग त्यांचा होता. हाताखाली काम करायला येथील बायका व पुरुष त्यांनी घेतले होते. अत्यंत सुंदर असं जेवण बनवल्यामुळं शर्मा यांचे पाहुणे, नातेवाईक तसेच कुर्डवाडीकर अत्यंत खुश झाले आहेत. व्यवसाय करणारे व्यावसायिक तसेच जेवण बनवणारे आचार्य यांनी जर योग्य किंमत जर ग्राहकाला दिली तर त्यांना काम कुठेही भारतभर मिळू शकते. ह्याच्या उदाहरणावरून दिसून येत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.